नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 51। प्रश्न पहिला, कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात सामंजस्य करार करण्यात आला आहे। तर बघा, या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी जर्मनी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, वृक्क हे डॅश डॅश नावाचे विकार स्त्रवते जे रक्तदाबाचे नियंत्रण करते। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेनिन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 5वा, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करायचं आहे, कारण की आपण हुशार, अभ्यासू आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा। प्रश्न क्रमांक 5वा बघा, गोमती, घागरा आणि कोसी या नद्या डॅश डॅश नदीच्या उपनद्या आहेत। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गंगा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा बघा, कोणत्या देशात शांती प्रयास 4 हा सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेपाळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा बघा, जम्मू काश्मीर लडाख मधील दुर्गम भागातील लोकांसाठी भारतीय लष्कराद्वारे राबविले जाणारे कल्याण कार्यक्रम म्हणजे डॅश डॅश होय। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऑपरेशन सद्भावना आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा बघा, कोणता देश इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात अव्वल स्थानी आहे। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नॉर्वे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिहार आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, पृथ्वीच्या कवचात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा धातू कोणता। तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोह आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा बघा, लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी डॅश डॅश हे सहकारी राज्य आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तेलंगणा आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या देशाच्या अंतराळ एजन्सीद्वारे पहिला लाकडी उपग्रह लिनोगोसॅट प्रोब हा विकसित करण्यात आला आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 12व्याचं अमेरिका आणि जपान म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका आणि जपान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा बघा, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सरन्यायाधीश आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रित करते। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इन्सुलिन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र महाराष्ट्र सरकारने घोषित केले आहे। तो ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दांडपट्टा आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 16वा बघा, लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यात कोणता काळ आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रीती भूतकाळ आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17वा बघा, शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र वाक्य।
प्रश्न क्रमांक 18 बघा, पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 18चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संकेतार्थ. प्रश्न क्रमांक 19, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर या पंक्तीतील अलंकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रूपक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. पावसात हा शब्द काय तर अधोरेखित केलेला आहे किंवा अंडरलाईन केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 20चं बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सप्तमी विभक्ती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालील ओळीतील अलंकार ओळखा आणि वाक्य काय वाचून घ्या. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यमक. प्रश्न क्रमांक 22, यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा आहे यंदाचा क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कालवाचक क्रियाविशेषण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, अंग झाडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ना कबूल करणे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24 बघा, पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी घाली आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केवळ वाक्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 26चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 27, मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्तरी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28, आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी द्वितीय विभक्तीचा आहे. प्रश्न क्रमांक 29, मिनलचे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अकर्मक कर्तरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, हरिहर या शब्दातील 2 पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते. तर बघा प्रश्न क्रमांक 30चं उत्तर बघण्या अगोदर या ठिकाणी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. तर प्रश्न क्रमांक 30चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयोग चिन्ह.